राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरची ही दृश्य आपण पाहतो। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या ठिकाणी गॅलरीमध्ये आलेले आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत। संपूर्ण ठाकरे कुटुंबासाठी देखील हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे की या निमित्तानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे कुटुंब म्हणून तर आहेतच, मात्र राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येत आहेत। दोन पक्ष या ठिकाणी युतीची घोषणा करतायत। तर आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या युतीची अगदी थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। आजचा दिवस दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। याआधी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवाय कुटुंब देखील भेटलेले होते, मात्र आज आपण जर पाहिलं तर अधिकृतरित्या युतीची घोषणा केली जाणार आहे। तर विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये तर ठाकरेंना चांगलं यश मिळालं, मात्र विधानसभेमध्ये तेवढं यश मिळू शकलं नाही आणि मुंबई महापालिका मुंबई ही ठाकरे बंधूंसाठी देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एकेकाळी मुंबई म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे मुंबई आणि ठाकरे ब्रँड हे देखील परिचित होतं, मात्र त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका 2021 पासून झालेल्या नाहीत, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा फारशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू इथे एकत्र येत आहेत। काही वेगळा चमत्कार मुंबईमध्ये दाखवणार का, तर याकडे संपूर्ण मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलेलं आहे। तर आदेश बांदेकर शिवसेनेचे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावर, तर ती आपण पाहूया। हीच ती वेळ आहे आणि बघितलं आपण, म्हणजे तुम्ही म्हणालात तर पाठीमागे आशीर्वाद देत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, समोर राजसाहेब असणार आहेत, उद्धव साहेब असणार आहेत आणि यामुळे हे ठाकरे कुटुंब पूर्ण झालेलं आहे। आणि ठाकरे कुटुंबाची ताकद ही महाराष्ट्राने अनुभवलेली आहे, कारण महाराष्ट्र हे एक वेगळं कुटुंब म्हणून कायम या सर्वांनी नेतृत्व केलेलं आहे। त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे असं हे पाऊल आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळे म्हणजे अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून या कुटुंबाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या प्रती। आणि त्याचबरोबर आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता आहात त्या अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे दोन भाऊ एकत्र येणार, नक्कीच आनंदाचा क्षण आहे। तर हा आनंदाचा क्षण असल्याचं आदेश बांदेकर यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। ही दोनही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत आणि त्यानंतर बाळासाहेबांना अभिवादन केलं जाणार आहे। तर थेट आपण स्मृतीस्थळावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, बरेचसे माजी नगरसेवक किंवा जे कट्टर शिवसैनिक आहेत ते आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी या ठिकाणी दाखल झालेत आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र बंधू या ठिकाणी येतील त्यांची वाट पाहत आहेत। नक्कीच नक्कीला, आपण जर पाहायला गेलं तर सर्वच माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचसोबतच उद्धव ठाकरे जे आहेत ते या स्मृतीस्थळावरती येणार आहेत। बाळासाहेबांना अभिवादन करून जे आहे ते त्यांच्या या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतील, पत्रकार परिषदेला संबोधित करतील। अनेक माजी नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये युतीची घोषणा होणार आहे। सर्वांना इच्छुक उमेदवारांना खरं तर धाकधूक आहे। युतीची घोषणा झाल्यानंतर काय होणार, परंतु आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कसं पाहताय? इच्छुक उमेदवार बघू नका, सर्व मराठी माणूस आणि मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे। इच्छुक उमेदवार हा नंतरचा विषय आहे, पण आजच्या घडीला मुंबईमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे। त्यासाठी युती महत्त्वाची आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि ज्या युतीची आम्ही वाट बघत होतो ती युती आज होते आहे आणि जो वरळी डोममध्ये झालेला चालू प्रवास आणि आज हॅप्पी एंडिंग, त्याच्यामुळे आम्ही सगळे आनंदी आहोत। नक्कीच या शिवसैनिकांच्या भावना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी काही शिवसैनिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। महत्त्वाचा दिवस आहे, थोड्याच वेळामध्ये घोषणा होणार आहे। स्मृतीस्थळावरती या ठिकाणी आलेले दोन्ही बंधू देखील स्मृतीस्थळावर येणार आहेत। आनंद आहे, आनंद मराठी माणूस सुखावलेला आहे। आम्हाला पण आनंद झाला आहे। दोघांची युती झाल्यामुळे दोन्ही पक्षाची एक मराठी मतं कुठे विभागल्या जात होती ते आता विभागल्या न जाणार, त्यामुळे आज विजयाचा आनंद आहे आणि विजयादशमीच आम्ही समजतो आहे। जसं आम्ही बाळासाहेबांच्या सभेला, उद्धव साहेबांच्या सभेला दसऱ्याला येतो, तसा आज आनंदोत्सव आहे आणि तो साजरा करायचा आहे आनंदाने। मराठी मतं विभागली जाणार नाहीत असं हे म्हणतायत, परंतु महायुतीचं देखील आव्हान असणार आहे तुम्हा शिवसैनिकांसमोर, कारण की आज जरी युती जाहीर होत असली तरी शिवसैनिक म्हणून ग्राउंड लेवलला तुम्हाला महानगरपालिकेसाठी काम करायचं नाही। आता मराठी मतांचा विभाजन होण्याचा प्रश्नच नाही। आता दोन भाऊ एकत्र आले आहेत, त्याच्यामुळे सर्व मराठी माणसं यांच्या पाठी, युतीतली जे मराठी मतदार ते सुद्धा इथे येणार आता, कारण दोन भाऊ एकत्र आले आहे, ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्याच क्षणाची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता। तो क्षण आज आम्ही इथे आनंदायला आलो आहे।